नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या हॅलो डॉक्टरमध्ये मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून। गार गार वारा शहारतो अंगा असेच वातावरण, गारेगार वातावरण सध्या सगळीकडे झालेले आहे, अगदी मुंबईत सुद्धा। आणि या दिवसात आपण खास करून काळजी घेतो ती म्हणजे त्वचेची। मग त्वचेला खाज येणं, रुक्षपणा, अगदी लालपणा आणि यातूनच उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या हा एक वेगळाच प्रश्न आहे। आणि तेव्हाच आपल्याला वाटतं नको ती थंडी। पण प्रेक्षको, यासारख्या समस्या किंबहुना याहून अधिक त्रासाच्या जर समस्या वारंवार किंवा आयुष्यात त्वचेच्या समस्यांवर खास उपचार आहेत। म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे सोरायसिस। सोरायसिस हा आजार बरा होत नाही, हा जो आपला भ्रम आहे तो आपल्याला दूर करायचा आहे। यासोबतच सोरायसिस म्हणजे काय, त्यावर आयुर्वेदिक उपचार कुठले, लक्षणं कशी, आणि यासोबतच आपण जाणून घेणार आहोत की सोरायसिसच्या रुग्णांची मानसिकता कशी असते, जो दुजाभाव आपल्याकडून केला जातो त्यांच्यासोबत, तोही आपल्याला दूर करायचा आहे। म्हणूनच आपण जनजागृतीद्वारे आयुर्वेदिक उपचार कसे घेतले जातील हेही आपण सगळ्यांना सांगणार आहोत। म्हणूनच आपण खास आजचा विषय निवडला आहे सोरायसिस आणि आयुर्वेदिक उपचार। यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप स्वागत। नमस्कार। सरांचं व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांना सुपरिचितच आहे, तरी सुद्धा सरांची माहिती थोडक्यात अशी मी देते की वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे दोन्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। याशिवाय कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे। आजचा जो विषय आहे सोरायसिस आणि आयुर्वेद, या विषयाविषयी तुमच्या मनात नक्कीच प्रश्न असतील, तुमच्या आजूबाजूमध्ये कोणाला जर हे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू द्यात। त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी कोड नंबर आहे आणि लँडलाईन नंबर असे आहेत 24908050 24988050। कार्यक्रमात फोन करून जरूर आपण सहभागी व्हा, पण तत्पूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती अशी की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत। सर, सोरायसिस आपण म्हणतोय, पूर्वी हा सर आजार होता का? म्हणजे खास मला तुम्हाला असं विचारायचं वाटतं की आयुर्वेद काय म्हणते या सोरायसिस विषयी? कसं आहे, सगळे आजार जे आहेत ना ते पूर्वीच्या काळापासून चालत आलेले आहेत। बऱ्याच वेळा असं होतं की नवीन व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे जी आहेत ना ती पूर्वी होती का नाही असा प्रश्न येतो। बऱ्याच वेळा कॉलनी बदलून बॅक्टेरिया वेगवेगळ्या पद्धतीच्या तयार होतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हायरस जे आहेत ते येऊ शकतात धूमकेतूच्या शेपटीतून वगैरे। परंतु त्याचा परिणाम शेवटी आपल्या पांचभौतिक देहावरती येत असताना आयुर्वेदाचे सिद्धांत एवढे कडक आणि परफेक्ट आहेत की त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थातुर परायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम मुबुधेय पितामहा। म्हणजे आयुर्वेदाने जो हेतूचा, आजारांच्या कारणांचा, लिंग म्हणजे लक्षणांचा, आजारांच्या लक्षणांचा, आणि औषध म्हणजे ट्रीटमेंटचा जो भाग लक्षात घेतलाय तो शाश्वत आहे। युनिव्हर्समध्ये कुठेही सृष्टी उत्पत्ती असेल तर तिथं हेच आणि हेच सिद्धांत लागू पडणार आहेत। म्हणजे इथले वैद्य तिथं जाऊन प्रॅक्टिस करू शकतील, इतकी परिस्थिती जी आहे ती सैद्धांतिक पातळीवरती आयुर्वेदाची जी आहे ती बळकट आहे। असं लक्षात घेतल्या कारण कोणताही आजार आला तरी आपल्या शरीरामध्ये पांचभौतिक संघटनातले जे दोष आहेत त्याच्यामध्ये जो काही बिघाड येईल, म्हणजे दोष म्हणजे वात पित्त कफ हे दोष किंवा 7 धातू जे सांगितलेत आणि 3 मल सांगितलेत, त्यामध्ये येणारी परिवर्तनं जी आहेत ना ती आयुर्वेद जाणून घेऊ शकतो लक्षणांच्या साहाय्याने आणि त्याची ट्रीटमेंट करू शकतो।
तर हा आजार तर कुष्ठानी अपरिसंख्यानी असं म्हटलेलं आहे. तर कुष्ठ या शब्दाचा अर्थ लेप्रसी असा नसून त्वचेला होणारा आजार म्हणजे त्वचारोग अशा पद्धतीने. मग कुष्ठ या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे, व्याख्या काय आहे, तर कुष्णाती वपुः, कुष्णाती म्हणजे कुजणारं जे शरीर आहे त्याला कुष्ठ झालं असं म्हटलं जातं. तर कोथ, पाक, दाह, राग ही लक्षणं जी आहेत ना ती पित्ताच्या वृद्धीने उत्पन्न होत असतात. त्यामुळे त्वचारोगामध्ये तिन्ही दोष जे असतात ते प्रकुपित झालेले असतात, पण प्राधान्याने पित्त जे आहे ते बिघडलेलं असतं. तर त्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जी कुष्ठांचे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये किटिब कुष्ठ म्हणून सांगितलेलं आहे, किलास कुष्ठ म्हणून सांगितलं आहे ज्याचा श्वेतराशी किंवा पांढऱ्या डागाशी संबंध येतो. तर काही जण किटिब म्हणजेच सोरायसिस असं धरतात, काही जण सिद्धमाचा एक प्रकार असतो म्हणजे अंगावर शिब जे उठतं त्यातून कोंडा पडतो, ते खरं म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे एक प्रकारचं, पण त्याला काही जण सोरायसिस म्हणतात. नाव कोणतं देतो ह्याच्यापेक्षा ती संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी शरीरात कशी घडलेली आहे त्या व्यक्तीच्या हे लक्षात जर घेतलं ना तर सोरायसिस हा वेगळ्या पद्धतीचा आधुनिक शास्त्राने जो सांगितला आहे ते सगळ्यांनी सगळे प्रकार आयुर्वेदामध्ये दिसतात आणि व्यवहारात दिसतात आणि वैद्याला त्याच्या सामोरे झाले. अगदी बरोबर आहे डॉक्टर. आता तुम्ही इतकी छान व्याप्ती त्याची सांगितली आहे की पूर्वीपासून हे आजार होते आपल्या खाण्यापिण्यातून आणि आहारातून जातातच. बरोबर. पण तरी यामागची कारणं काय काय आहेत? कसं होतं आता प्राधान्याने जर बघितलं तर अनुवंशिकता हे एक महत्वाचं कारण जे आहे ना ते व्यवहारामध्ये आढळत असतं. आणि लोणार सरोवराचा जो भाग आहे आपल्या इथला महाराष्ट्रातला त्याच्या आजूबाजूला हा आजार खूप मोठ्या प्रमाणावरती असं दिसतं. पण शरीरामध्ये उष्णता खूप वाढली ना की हा आजार उत्पन्न होतो की काय अशी म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आयुर्वेदामध्ये ज्वर जो आहे म्हणजे ताप जो आहे तो आपल्या अंगातल्या ज्यावेळेला जायला लागतो, ज्वरमुक्तीची लक्षणं जी सांगितलीत ना त्या शिरक कंडू हे लक्षण सांगितले. म्हणजे डोक्यामध्ये कंडू म्हणजे खास सुटणं आणि कोंडा होऊन डोक्यामध्ये पहिल्यांदा भरपूर मोठ्या प्रमाणात कोंडा आणि नंतर मग अंगावरती सोरायसिसचे पॅचेस असं स्वरूप युजली येतं. डोक्यामध्ये कोंडा नाही आहे, डोकं स्वच्छ आहे आणि अंगावरती सोरायसिस या पॅचसारखे दिसणारे पॅचेस जर आले तर आयुर्वेद त्याला सोरायसिस म्हणत नाही आणि त्याची ट्रीटमेंट एक्झिमा वगैरे अशा पद्धतीने वेगळी होते, त्याची औषधं वेगळी होतात आणि त्याचं साध्यासाध्य हे खूप सोपं असतं असं होतं. तर हा आजार जो उत्पन्न होतो त्याच्यामध्ये मुख्य मगाशी सांगितलं तसं ताप आला की लगेच उतरवण्यासाठी त्याची जी औषधे घेतली जातात त्या औषध हे एक कारण असू शकतं. इतर काही औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा सोरायसिस उत्पन्न होतो. आधुनिक शास्त्राची काही औषधं आहेत त्याचा परिणाम म्हणून सुद्धा सोरायसिस लोकांना झालेली दिसतो. अनुवंशिकता हे एक त्याचं कारण असू शकतं. आंबवलेले पदार्थ खूप खाणं हे एक महत्वाचं कारण जे आहे ना ते रक्तदृष्टीच्या मध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून त्वचाविकार उत्पन्न होतात. पित्त वाढवणारी, पित्त बिघडवणारी आणि रक्त बिघडवणारी जी म्हणून कारण आहेत ना ती सगळी सोरायसिसला उत्पन्न करत असतात. आपली त्वचा जी आहे ती मांसापासून उत्पन्न होते, त्यामुळे मांस धातू खराब करणारी जी कारणं आहेत, दुपारी झोपणं, शिखरण खाणं, आपली मुगाच्या डाळीची खिचडी घेऊन त्याच्यात दूध घालून घेणं, दूध आणि मासे खाणं, मासे फार प्रमाणात खाणं, त्याच्यानंतर आईस्क्रीम जास्ती खाणं किंवा फ्रूट सॅलड जास्ती खाणं, शिळे पदार्थ जे असतात ते जास्ती खाणं, पनीर किंवा चीज सारखे पदार्थ जे आहेत ना ते म्हणजे जिथं हरियाणासारख्या प्रदेशात जे नेहमी खाल्ले जायचे ते आता कन्व्हिन्स सोपा झाल्या कारण तिथनं आपण इकडेही तयार करतो आणि ते खार बसतो. महाराष्ट्रीयन लोकांनी जे त्यांचं खाणं जे आहे ते त्या पद्धतीने करायला पाहिजे, पण ह्याचा अतिरेक झाल्या कारणाने सुद्धा हा आजार उत्पन्न होऊ शकत असतो. बऱ्याच वेळा भाजलेला आहे, मार लागलेला आहे अशातून सोरायसिस उत्पन्न होतो. बऱ्याच वेळेला सनबाथ घेण्याची लोकांना खूप सवय असते. अल्ट्राव्हायोलेट किरण जे आहेत ना ते बऱ्याच वेळेला ह्या आजाराला उपयोगी पडतात असंही म्हटलं जातं आणि बऱ्याच वेळा त्यातून उत्पन्नही होतं असं म्हटलं जातं. तर हा जो कॉल असतो तो वैद्य घेत असतो कशामुळे ते उत्पन्न झालेलं आहे, त्याच्या माणसाची प्रकृती काय आणि एकाच वयाची दोन माणसं एकाच सेक्सची जरी असली आणि त्यांना दोघांनाही सोरायसिस असला तर त्याची पॅथॉलॉजी ही आयुर्वेद वेगळा धरतो. पुरुषम विक्ष म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा धरून त्या पद्धतीची ट्रीटमेंट जी ती केली जाते. तर ही प्राधान्याने मिळणारी जी कारणं आहेत ना ती आपल्याला व्यवहारामध्ये दिसतात. तरी सुद्धा असं नेहमी बघितलं जातं की घशामध्ये ज्या वेळेला आपल्याला इन्फेक्शन एस्पेशली स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन जी होतात ना ती झाल्यानंतर त्याचा संबंध जो आहे तो सोरायसिसशी बऱ्याच वेळा लागला जातो. असं का होतं तर ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे हा कंठकूप जो आहे त्याच्या वरचा जो शरीराचा भाग आहे त्याच्यामध्ये रक्त हा धातू असतो आणि दोष असतो तो कफ असतो. त्यामुळे कफ बिघडला आणि रक्त जर बिघडला तर त्वचा जी आहे ती बिघडायला लागते. कारण कफ जो आहे तो रसातून उत्पन्न होतो, रसधातूतून, आणि रससारता आणि त्वकसारता ही एक सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळे कफ बिघडला की रस बिघडतो, रस बिघडला की त्वचा बिघडते आणि रक्त तर आपल्या संपूर्ण शरीरात भरपूर आहे. तेही खराब जर झालं तर मग त्वचाविकार उत्पन्न होतात आणि त्यामध्ये प्राधान्याने आपल्याला सोरायसिस आढळतो. तर ही आतापर्यंत बघितली गेलेली कारणं आहेत. इतर कारणांचा उहापोह प्रत्येक वेळेला आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करायला लागतो. बऱ्याच वेळा स्कॉर्पियन बाईटमुळे हा आजार उत्पन्न होऊ शकतो, बऱ्याच वेळा विष शरीरात साचून होऊ शकतं, चुकीचं खाल्लेलं आहे आणि त्यातनं आमविष उत्पन्न झालेला आहे तर त्यातून सुद्धा हा आजार उत्पन्न होतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सांगतात की आजच्या आपल्या जीवन पद्धतीत काय चुकलेलं आहे. मला वाटतं प्रेक्षकांनाही आपल्या कळालंच असेल की इतकी कारणं सांगितली, याच्या मागचे कारण हेच होतं की आपण कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे की आपली जीवन पद्धती चुकते.
ती काय चुकते हेही तुम्ही या कार्यक्रमाद्वारे समजून घेऊ शकतात. बरोबर. डॉक्टर, कोंडा येणं तुम्ही जसं सांगितलं की कोंडा होणं आणि त्यानंतर त्वचेवर चट्टे येणं हे एक सोरायसिसचं लक्षण असतं. बरोबर. पण मग यात साम्य आणि काय असं फरक कसं समजायचा? कसं होतं, आपलं इपिथेलियल सेल जे असतात ना, म्हणजे त्वचा जी आहे ती अवयवासिनी, लोहिता वगैरे अशा पद्धतीच्या त्वचा सांगितलेल्या आहेत आपल्या शरीरामध्ये. आणि त्या त्वचा उत्पन्न होत असताना कशा उत्पन्न होतात हेही सांगितलेलं आहे. तापलेलं दूध ज्या वेळेला थंड व्हायला लागतं त्यावेळेला जशी साय त्याच्यावरती येते ना, त्या पद्धतीने आपल्या शरीरातल्या रसधातूपासून, मांसापासून त्वचा उत्पन्न होते असं सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि मग तीळ कुठं उत्पन्न होतात, चामखीळ कुठं उत्पन्न होते, कोणत्या लेअरमध्ये, हे लेअर सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. लोकांना ह्याची कल्पना नसते, त्यांना वाटतं त्यावेळेला मायक्रोस्कोप नव्हता तर हे कसं काय वर्णन केलं बरोबर, जाते. अगदी बरोबर. पण दिव्य दृष्टीने बघून आणि त्यावेळची साधनं संपत्ती जी होती त्याच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाहीये. इतिहासाच्या जोरावरती आपण समज करून घेतो आणि इतिहास हा माणसाने लिहिलेला असतो. हे दुःख आहे किंवा शोकांतिकाही. तर प्रश्न असा आहे की हे सगळं आपण ज्यावेळेला करतो आणि बघत असतो त्यावेळेला आपल्या शरीराची एक व्याख्या केली आहे, शिरे ते तत् शरीरम. म्हणजे आपल्या त्वचा जी आहे ते सतत पडत असते आणि पोलिसांची कुत्री जी चोर शोधून काढतात ना त्याच्या श्वासाच्या वाटे किंवा त्याच्या वासावाटे काढत असतात. तर प्रत्येकाच्या शरीरातनं कोंडा पडत असतो आणि तो साधारण एक त्वचा जी आहे ती नष्ट होऊन पुन्हा तयार होण्याचा कालावधी जो आयुर्वेदाने सांगितलेला आणि आधुशास्त्राने सुद्धा म्हणजे दोघांचं एकमत आहे, 21 दिवसामध्ये ही त्वचा पुन्हा तयार होत असते. सर, मी तुम्हाला थोडं मध्ये थांबवते. आपण एक प्रश्न घेऊया. सर, विनोद चिपडे आपल्याशी बोलतायत लातूर इथून. नमस्कार विनोदजी. हॅलो. नमस्कार. बोला. विनोद चिपडे बोलतोय मी लातूर तालुक्यामध्ये. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझ्या मित्राला म्हणजे समोर कंबर आणि पोटावरती लाल चट्टे पडलेले आहेत आणि चेहऱ्यावर पण लाल चट्टे आलेले आहेत. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? त्याला डोक्यात कोंडा होतोय का त्याला? हो, आहे, थोडाफार कोंडा येतो. बर. आणि त्यांच्या घरी कोणाला हा त्रास आहे? नाही, बाकी कोणालाच नाही. बर. आणि वय किती आहे त्यांचं? त्यांचं वय 21 वर्ष. हा, 21 वर्ष. ठीक आहे, काय हरकत नाही. फोन ठेवला तरी चालेल, उत्तर देऊया त्याच अनुषंगाने. बरोबर आहे. तर मग ही त्वचा जी आहे ना ती तयार होत असताना हा कालावधी 21 दिवसाचा आहे. पण ह्याच्यात त्याच्या जवळजवळ 7 पट जोरात त्वचा तयार व्हायला लागते आतनं. आणि त्यामुळे पहिली त्वचा मरून बाहेर पडायच्या आतच दुसरी वरती येते आणि त्यामुळे त्याचं स्केलिंग किंवा पापुदरे जे ते यायला लागतात, माशाच्या खवल्यासारखे यायला लागतात. आणि जर ते टोकरून काढलं गेलं तर आतला रक्ताचा भाग सुद्धा बऱ्याच वेळा त्यातून येऊ शकतो. म्हणजे त्वचा जी आपली झिजती आहे त्याचं झिजण्याचं प्रमाण वाढत असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता जो फोन आलेला होता त्या हिशोबाने हेच बघायला पाहिजे की डोक्यातूनच सुरुवात झालेली असेल तर तो सोरायसिस म्हणून ट्रीट करायला पाहिजे. आणि त्याचा जुन्या तापाशी संबंध आयुर्वेद बऱ्याच वेळा लावत असतो. तर त्यांच्या पोटामध्ये जाणारी जी विष आहेत, विषारी पदार्थ आहेत, वेगवेगळे पिगमेंटेड पदार्थ असतात ते किंवा आर्टिफिशियली फ्लेवर्ड पदार्थ असतात ते, साखर मोठ्या प्रमाणात घेत असणं, तंबाखू खाणं किंवा अल्कोहोल कन्झम्पशन खूप असणं यांनी यकृत बिघडून रक्त आणि मांस बिघडतं, त्वचाही बिघडते आणि त्यातनं हा आजार उत्पन्न होऊ शकतो. तर ही सगळी कारणं आपण कशासाठी लक्षात घेतोय की प्रत्येकाचं कारण वेगळं झालं की औषधं सुद्धा आयुर्वेदात वेगळी येऊ शकतात. तर ह्या हिशोबाने ह्या विषयाकडे बघून त्याची उत्तरं काढणं हे गरजेचं असतं. नक्कीच. प्रेक्षक, खूप छान माहिती आपल्याला मिळते सोरायसिस विषयी. पण याविषयी तुम्हाला अजून सांगायचं, जर फ्रॅक्चर झालेला असेल आणि तुम्हाला लवकर तुमचं हाड जर जॉईन करायचं असेल तर काय करायचं, पण ही माहिती बघणार आहोत आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला मी सांगितलं होतं की फ्रॅक्चर जर असेल आणि त्यावेळेला खास आपल्याला हाडं आपली लवकर जॉईन करायची असेल तर काय करायचं, त्यासाठी ही खास टिप. हाडे फ्रॅक्चर झालेली असताना बाभळीच्या बियांचे चूर्ण अर्धा चमचा 2 वेळेला मधाबरोबर घ्यावे. यामुळे हाडे लवकर भरून येतात. गव्हाचा रवा आणि बाभळीचा डिंक यांची पावडर तुपात परतून त्यामध्ये चारोळी, बेदाणे, बदाम, पिस्ता घालून खावेत. याने वजन वाढण्यास मदत होते. आपल्याला एक फोन आलेला आहे, सर फोन घेऊया. हनुमंत भटाणे आपल्याशी बोलतायत बीड इथून. नमस्कार हनुमंतजी. हॅलो. बोला. हा मॅडम, लँडरचा प्रॉब्लेम आहे आणि डोकं कट झाला बहुतेक सर. सर, काय आपण सांगू शकतात, कारण त्यांना आपण म्हणू शकतो की ह्या ज्या त्वचेच्या समस्या असतात ह्या बाकी आजारांशी सुद्धा सर साम्य धरून असतात. कोंड्याचा मगाशी आपला प्रश्न चाललेला होता.
तर होतं कसं, कोंडा नुसता होणं याच्यामध्ये टिश्यूचा डेट वाढणं एवढंच फक्त झालेलं असतं. पण प्रत्येक वेळेला त्याचा संबंध हा याच्याशी सोरायसिसशी असेल असं नाहीये. पण प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडा होणं डोक्यामध्ये हे जर व्हायला लागलं ना, तर एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये हीट सेंटर कुठे आहेत. सर, आपल्याला प्रश्न त्यांचा कळालेला आहे. डोक्यात कोंडा झालेला आहे आणि अंगावर लाल चट्टे आहेत. त्याच विषयाने आपण बोलतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा ते टेलिपॅथी सर चांगलं जोडलेलं आहे बरोबर आपल्याला. असतं. आणि शक्यतो ठरलेलेच प्रश्न असतात लोकांचे बरोबर. आणि त्या अनुरोधाने हे आपण बोलूया. असं होतं की आपल्या शरीरात हीट सेंटर कोणते आहेत असं बघितलं तर डोकं आणि कानाचा जो भाग आहे, टेम्पोरल बोन ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, ते थिननेस बोन आहे आपल्या स्कल मधलं. त्यामुळे तिथं मार लागला तर माणसाचं प्राणोत्क्रमण होऊ शकतं ऍक्सिडेंटमध्ये वगैरे, असं बऱ्याच वेळा होतं. आणि त्याच्याबरोबर आपले पाय जे आहेत ते तेजाचे म्हणून सांगितलेले आहेत. आणि तेजाचे पाय आहेत त्यामुळे मांडी घालून जेवण जर केलं आपण तर त्या तेजाची ज्वाळा वरती येऊन पोटातला वैश्वानर आहे तो पेटतो आणि त्यामुळे मांडी घातलेल्या लोकांना भुकेशी संबंधित जे त्रास असतात पोटाशी संबंधित ते कमी होत असतात. असं मांडी घालण्याचं शास्त्र आहे खरं म्हणजे. पण बऱ्याच फॉरेनर्स लोकांना मांडी घालता येत नाही, ते बायकांसारखी पालथी मांडी घालून बसतात असं होतं. तर हा प्रश्न वेगळा जरी असला तरी ही गोष्ट महत्वाची का, मांडी घालून बसता येणं हे सुद्धा सुखासन म्हणतो आपण त्याला. तर ही हीट सेंटर्स आहे, तिथली उष्णता कमी कशाने करायची, तर ती तेलाने कमी करता येते. तेल तिळाचं पोटात घेतलं तर गरम आहे, उष्ण आहे, पण बाहेरून लावल्यावर थंड वाटतं ते. खोबऱ्याचं तेलही तुम्ही वापरू शकता. तर शिरश्रवण पादेश उत्तम विशेषणशील आहेत, असं जर तुम्ही तेल रोजच्या रोज लावलं तर हीट जी आहे ती कमी केली जाते आणि त्यामुळे कोंडा कमी व्हायला लागतो, टिश्यूचा डेथ रेट हा कमी होतो. असं का होतं, तर प्राणवात्र मूर्धगा, आपल्या शरीरातला प्राण जो आहे, प्राण म्हणजे ऑक्सिजन किंवा O2 असा अर्थ नाही. इथं प्राण उदान समान व्यान वगैरे जे आपण जे 5 वायू सांगितले त्यापैकी हा डोक्याच्या ठिकाणी आहे. आणि ऊर्ध्वमूल अधक्काय या न्यायाने डोकं हे आपलं मूळ आहे. तिचं जर थंडावा आला तर संपूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम येतो आणि त्यामुळे कोंडा कमी व्हायला मदत होते, टिश्यूचा डेथ रेट कमी येतो. टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर जी आहे ती सुद्धा हायपोथॅलॅमसमध्ये आपल्या मेंदूमध्ये आहे, तो सुद्धा आपल्या डोक्यामध्ये आहे. म्हणजे किती सूक्ष्म विचार जे हा तेल लावण्यामध्ये असतो पहा. कानामध्ये तेल घालणं, तोंडामध्ये तेल धरणं, नाकात तेल टाकणं ज्याला नस्य म्हणतात ते, डोक्याला तेलाचा पिचू ठेवणं, हे तेवढ्यासाठी करायचं असतं. तर ते जर करायला लागलं तर कोंडा असेल तर तो लगेच कमी व्हायला लागतो. यावेळेला तुम्ही आवळकाठी चूर्ण जर पोटामध्ये घेतलं तर तुमचा टिश्यूचा डेथ रेट जो आहे तो कमी होतो आणि तुमचं आयुष्याचं वर्धन होतं. त्यासाठी वयस्थापन गण सांगितलेला आहे. तो वयस्थापन गण म्हणजे काय, तर वय आहे तिथं रोजून ठेवलं जातं आणि माणूस तरुण होतो. म्हणजे बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते रिव्हर्स फिरवलं जातं. च्यवन ऋषी जे होते ते 90 वर्षाचे असताना त्यांनी हा प्रयोग केलेला होता आणि ते 25 वर्षाचे तरुण झाले अशी आख्यायिका आहे. तर हे काय फक्त पुराणातली वांगी पुराणात असं नाही आहे, त्या गोष्टी घडू शकतात. स्टेम सेल थेरपीच्या साहाय्याने हे घडू शकतं. तर समजा 3-4 मुली आहेत आणि तरुणी आहेत आणि त्या एक जण जर हा वयस्थापन गण घेत असेल आणि 4-5 वर्ष जर गेली आणि त्या पुन्हा जर भेटल्या तर जी वयस्थापन गण घेते ती तरुण राहते, तरुणच दिसते आणि बाकी जे आहेत त्या मानाने म्हाताऱ्या झालेल्या असतात. तर हा विचार जो आहे तो कोंड्याच्या खूप महत्वाचा आहे. पण हे कितीही केलं तर सोरायसिसमध्ये ह्याचा उपयोग होत नाही. तर कोंडा आणि सोरायसिस ह्याच्यातलं तारतम्य जे आहे ना ते या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येऊ. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रकाश राजपूत बोलतायत आपल्याशी औरंगाबाद इथून. नमस्कार प्रकाशजी. नमस्कार, बोला. हॅलो. हा मॅडम. हा बोला. माझा भाचा आहे 16 वर्षाचा. त्याला सोरायसिस दाखवलेलं आहे डॉक्टरांनी. मी औरंगाबादला CNR हर्बल मध्ये तिथं नेलं त्यांना, त्याचं दाखवलेली आहे. हा मॅडम. हा, त्यांना सध्या त्रास काय, कुठे केसात कोंडा वगैरे आहे का? त्याला 2-1.5 वर्षापूर्वी डोक्यात कोंडा होता आणि पूर्ण अंगावर आता पांढरे चट्टे. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. काय सांगा? तर आता हा विषयाच्या अनुषंगानेच प्रश्न आहे. डोक्यात कोंड्यापासून सुरुवात झालेली आहे आणि तरुण वय आहे 16 वर्षाचं. म्हणजे आता पौगंडावस्था संपून पित्ताच्या काळामध्ये तो प्रवेश करतोय. तर हा आजार जो आहे ना त्याच्यामध्ये आता पित्त वाढायला लागल्यानंतर हा त्रास बऱ्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. थंडीच्या दिवसात हा आजार वाढलेला का दिसतो, तर स्वेदक्षय, रोमच्युती, स्फुटनम त्वचा, स्तब्ध रोमता असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरातला स्वेद जो आहे त्याचा क्षय म्हणजे कमी झाला तो घाम, तर काय व्हायला लागतो, स्फुटनम त्वचा म्हणजे त्वचा फुटणे लक्षण येतं. आणि आधीच ह्या आजारामध्ये त्वचा एवढी फुटत असते आणि थंडीतला घाम कमी झाल्या कारणाने ते आणखी विगरसे व्हायला लागतं आणि या लोकांना खूप त्रास होतो. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या सीझनमध्ये याचा त्रास होतो, पण थंडीच्या दिवसामध्ये तो व्हायचा राहत नाही किंवा तो पुन्हा आजार उद्भवण्याची शक्यता या दिवसामध्ये असते. तसं ते प्रकरण आता त्यांचं होतंय. तर प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचं कारण वेगळं आहे, ते शोधून त्यानुसार ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. सर, यांना आपण म्हणजे पेशंट यांनी जो आपल्याला फोन केलेला आहे प्रकाश यांनी, त्यांना आपण वनस्पती दाखवूयात. पण तत्पूर्वी मला एक असा प्रश्न आहे की हे आजार जे असतात, सोरायसिस किंवा त्वचेचे जे आजार असतात, ते अचानक उद्भवतात किंवा काही घटनेमुळे होऊ शकतात? कसं होतं, हा खूप सुंदर प्रश्न विचारला विनया तू. कारण कसं होतं माहिती का, त्वचारोग उत्पन्न होत असताना एक गोष्ट आयुर्वेदाने नक्की सांगितलेली आहे, तुमच्या शौचाच्या मार्गातनं मल बाहेर पडतो, शरीराचं डिटॉक्स
डिटॉक्सिफिकेशन होतं. स्त्रिया असताना पाळीच्या रक्तातनं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. मूत्र व स्रोतसातनं लघवी बाहेर पडत असताना त्यातनं डिटॉक्सिफिकेशन होतं. घामातून विष बाहेर पडत असतात. एवढं करून सुद्धा जेव्हा तुमच्या शरीरातली घाण बाहेर पडत नाही, कारण तुम्ही ती वाढवलेलीच एवढी असते चुकीचं खाऊन पिऊन वागून, त्यावेळेला त्वचेवरती काहीतरी यायला लागतं आणि मग शरीर काय करणार आहे दुसरं, त्याला दुसरा इलाज नाहीये. जर सारखं उलट्या आणि जुलाब करायला लागलं तर शरीराचं पोषण आणि भरण होणार नाहीये. तर ते त्वचेला आणलं जातं आणि त्वचेच्या वाटे ते कंडू, खरका, कटाव या पद्धतीने बाहेर पडायला लागतं आणि सोरायसिस उत्पत्ती होते. त्याच्यात महत्वाचं एक कारण असतं तो मनोदेश बिघडणं. स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी बऱ्याच लोकांना बेअर करता येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरातला रसधातू आणि मांसधातू आहे तो बिघडायला लागतो आणि त्यामुळे सोरायसिस झालेल्या बऱ्याच लोकांना आढळतो. किंवा सोरायसिस असलेल्या लोकांचं मन जे आहे ते एवढं विकृत झालेलं असतं की त्यांना त्याची ट्रीटमेंट जर केली गेली नाही मनाची तर सोरायसिस फक्त औषधाने बराही होत नाही. म्हणून योगशास्त्राची, शिरोधाऱ्यांची मदत आम्ही घेत असतो. तर हे लक्षात घेता ह्या आजाराकडे बघत असताना मनाचा आणि आता सांगितलेल्या खाण्यापिण्याचा संबंध खूप जवळचा येत असतो. तर ते लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. कीर्ती कुमार आपल्याशी बोलतायत वसई इथून. नमस्कार कीर्ती कुमारजी. नमस्कार. बरेचसे शेतकरी आणि बागायतदार हे कीटकनाशक हँडल करत असतात आणि कीटकनाशक हँडल केल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं दिसून येतं की स्किन डिसीजेस त्यांना डेव्हलप होतात. तर सेरोसिसचा याच्याशी काही संबंध आहे का? आणि जर झालं म्हणजे असे जर स्किन डिसीज झाले तर ते बरे कसे करायचे, कुठला उपाय करायचा? नक्की. सामाजिक जाणीवेतून त्यांनी प्रश्न विचारले. खूप छान प्रश्न. कसं होतं, मृत्तिका भक्षणजन्य पांडू म्हणून एक प्रकार सांगितला. मृत्तिका म्हणजे माती खाल्ल्यामुळे उत्पन्न होणारे आजार. तर बऱ्याच लोकांना खडू, पेन्सिल, माती, अंगारा असं खाण्याची सवय असते आणि बऱ्याच स्त्रिया पुण्यामध्ये मी बघतो आमचे पेशंट, तर त्यांच्या पर्समध्ये जे अनेक कप्पे असतात त्यातल्या एका कप्प्यामध्ये भाजलेली माती ठेवलेली असते आणि मधनं ते त्या पानपराग खात असतात. तर हे फार भयानक प्रकरण आहे आणि ह्या पद्धतीने जर माती खाल्ली गेली तर ती मोठ्या कड्यामध्ये साचून राहते असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि मग ऍब्सॉर्प्शन काही विशिष्ट गोष्टींचं जे व्हायला पाहिजे ते होत नाही आणि यांना मृतभक्षणजन्य पांडू नावाचा आजार होतो. त्या फोपशा आणि लठ्ठ होत जातात. थोडंसं चाललं की त्यांना दम यायला लागतो. अक्षकूट म्हणजे शोथ म्हणजे डोळ्याखाली त्यांना सूज यायला लागते आणि त्यांचं एचबी ड्रॉपडाऊन व्हायला लागतं. आयुर्वेदामध्ये हा रसाचा आजार म्हणून सांगितला आहे चरक संहितेमध्ये आणि सुश्रुत संहितेमध्ये तो रक्ताचा आजार म्हणून सांगितलेला आहे. ह्याचं बरीचशी लक्षणं जी असतात ती अॅनिमियाशी जुळतात. तर तिथं जो हा मातीचा संबंध आलाय तसं बालोपचारणी अध्याय म्हणून जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना माती खाल्ल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या आजारामध्ये काही औषध आलेले आहेत. तर त्रिफळा, पुनर्नवा, शतावरी, मेषशृंगी, भारंगी, हळद आणि दारुहळद अशी ती औषध आहेत आणि त्या औषधांचा काढा करून तो पोटामध्ये घेतला आणि त्यावर जर गाईचं तूप घेतलं, या औषधापासून तयार केलेलं तेल किंवा तूप जे आहे त्या हाताला जर लावलं तर कीटकनाशक हँडल करणारे मातीशी संबंधित गोष्टी असतात ते इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड पासून उत्पन्न होणारे त्वचारोग ज्याच्यात चट्टे पडतात ते खूप चांगल्या पद्धतीने कमी येतं. नाक किंवा साप जर चावलेला असेल विषारी आणि अँटीव्हेनम घेऊन तो माणूस जर वाचला तर नंतर त्याच्या अंगावरती बऱ्याच वेळा चट्टे पडून नंतर सोरायसिस होतो. तर विषाचा परिणाम हा रक्तावरती आणि मांसावरती साक्षात घडत असतो आणि तो कमी करण्यासाठी म्हणून आगद तंत्र म्हणजे विषाला विरोधी अशा ज्या गोष्टी आयुर्वेदात आहेत त्याला आगद म्हटलं जातं. त्याच्यात चंपकादी आगद नावाचं औषध आहे किंवा दुषी विषारी आगद नावाचं औषध आहे किंवा पद्मक आगद म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टींचा जर वापर केला गेला तर हे सोरायसिसचे रुग्ण चांगल्या पद्धतीने बरे होत असतात. त्याचं कारण समजलं की अनेक औषधं आयुर्वेदामध्ये असतात. तर निदान होणं हे खूप गरजेचं असतं, डायग्नोसिस. आणि ते डिफरन्शियल डायग्नोसिस एकदा झालं की त्या रुग्णाला खूप चांगल्या पद्धतीने परिणाम येत असतो. तर असं तुम्ही कीटकनाशक जर हँडल करणार असाल तर पहिल्यांदा ही औषधं जर तुम्ही घेतली ना आणि कामं नंतर केले तर तुम्हाला हा आजारच उत्पन्न होणार नाही. म्हणजे आता भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीच्या काळात किंवा पावसाळ्याच्या शेवटी डास खूप उत्पन्न होतात आणि लोकांना चिकनगुनिया, डेंगी, मलेरिया दरवेळी होतो. पण चंपकादी आगद नावाचं औषध पोटामध्ये घेतलं किंवा निशोत्तर आणि तांदूळच्या पोटात घेतलं तर डास किती चावले तरी तुम्हाला तो आजारच उत्पन्न होऊ शकते. एवढी सोय आयुर्वेदाने केलेली आहे पण लोकांना याची कल्पना आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. अगदी बरोबर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजेच प्रतिबंध करणं हे नेहमीच चांगलं आहे उपाय करण्यापेक्षा. अशीच आपण असून सुंदर माहिती घेणार आहोत पण तत्पूर्वी वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर. यासोबतच डॉक्टरांनी विशेष काही टिप्स आणल्यात त्याही बघूया. बहाव्याची पाने ताकामध्ये वाटून लावल्यास खरूज, नायटा, गजकर्ण आणि हातापायांचा सोरायसिस जातो. बकुळीचं बी आणि गोखरू यांचा काढा किडनी फेल्युअरच्या लोकांना फार उपयुक्त आहे.
डॉक्टरांनी आपल्याला खूप कारणं सांगितले आहे, उपचार सांगितले आहेत, तरी डॉक्टर मला हे जाणून घ्यायचं आहे की आयुर्वेदामध्ये असे खास कुठले उपचार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यामधून आपल्याला बरं होता येईल. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. कीर्ती कुमार आपल्याशी बोलत होते. रावसाहेब साळुंखे बोलतायत, माफ करा, रावसाहेब साळुंखे बोलतायत आपल्याशी. हॅलो. हा हॅलो. हम्म. आता मला सोयरीची संदर्भात प्रश्न विचारायचा. तर माझ्या अंगावरती जे ना असे पांढरे पांढरे चट्टे झालेले, त्याला अशी खाज येते. बर. आता डॉक्टरांनी दाखवलं तर मग त्याचा समजा काही परिणाम नाही झाला, समजा रिझल्ट नाही आला, तर पुन्हा म्हणजे ते आजार कशामुळे होतो सोयरीची? बर. आतापर्यंत आपण त्याचा उहापोह केलाय. अंगावरती कुठे आले तुम्हाला चट्टे? समजा पाठीवरती, असे जागी जागी, पोटावरती, हातावर. बर बर. आणि डोक्यात कोंडा होतो का तुम्हाला? हा, डोक्यात कोंडा आहे. बर, ठीक आहे, काय हरकत नाही, उत्तर देतो. नक्कीच सर, त्यांना आपण आपले उपचारही सांगूया आणि आपले त्या कारण कारणाचा उहापोह झालेला आहे. कसं होतं, तुम्ही कोणत्याही पॅथीचं औषध घ्या, पण काही प्रकार जे आहेत ना ते खाण्यापिण्यातले जे असतात त्याच्यातली पहिली गोष्ट तुम्ही आधी करा की मीठ सोडून द्या. त्वचा विकारामध्ये मीठ जर सोडलं आणि बंदेज म्हणजे ब्रह्मचर्य पाळलं ना तर अप्रतिम फायदा होतो. मग तुम्ही होमिओपॅथीचं औषध घेत असाल, ॲलोपॅथीचं घेत असाल, निसर्गोपचार करत असाल किंवा आयुर्वेदाचं औषध घेत असाल तर आयुर्वेदाचं औषध घेतलं तर आणखी चांगलं. पण मीठ बंद करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही म्हणाल की मीठ बंद केल्याने कसं काय चालेल, तर वॉटर रिटेन्शन तुमच्या शरीरातलं कमी होईल. पण तुम्ही खाकरा जर काढला अगदी 2 महिन्यांनी मीठ बंद करून तरी सुद्धा तो खारट लागतो. शरीर मीठ तयार करू शकत असतं, याच्यावरती कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आणि त्वचारोग तुमचा झपाट्याने कमी होतो, स्पेशली सोरायसिस असं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही प्राणायाम करायला बसलात तर तुमच्या शरीराचा रंग हा कपालभाती प्राणायाम 20 मिनिटं केल्यानंतर लगेच गोरा होतो, म्हणजे आपल्या त्वचेवरती त्याचा परिणाम साक्षात होतो. तर 30-30 मिनिटं कपालभाती प्राणायाम हळूहळू वाढवत न्यायचा, एकदम नाही करायचा. आणि अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तो 15-15 मिनिटं जर केलं तर तुमच्या टिश्यूचा डेथ रेट जो आहे तो कमी होतो. शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळाल्या कारणानं डिटॉक्सिफिकेशन जे आहे ते फुफ्फुसाच्या वाटे जास्ती चांगलं होतं. यकृताचं काम सुधारत आणि सोरायसिस कमी व्हायला मदत होत असते. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेरून अंगाला लावायची जी तेल आहेत ना ती कशासाठी वापरायची, तर वातासाठी तेल हे उत्तम औषध आहे. त्वचेमध्ये भराभर जे बदल होतात त्याच्यामध्ये वाढलेला जो चलगुण आहे तो कमी करण्यासाठी खोबऱ्याचं किंवा तिळाचं तेल जे आहे ते जर तुम्ही कापूर टाकून अंगाला जर सतत लावलं तर तुमच्या शरीराचा सोरायसिस कमी व्हायला खूप मदत होत असते. ह्याच्यावर पोटात औषधं घेणं खूप महत्वाचं आहे. आईच्या पोटात ज्या वेळेला आपण तयार होतो त्यावेळेला एक्टोडर्म नावाचा जो बाहेरचा लेअर आहे त्याच्यापासून एक वीधभर आत तोंडापासूनचा भाग आणि गुदमार्गापासूनचा एक वीधभर आतचा भाग जो आहे ना तो एक्टोडर्म पासून तयार होतो. म्हणजे पोटाचा आणि सोरायसिस हा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोठा सतत साफ ठेवला, स्पेशली जर तुम्ही इसबगोल जे आहे ना ते पोटात घेतलं तर ते भुशासारखं किंवा कोंड्यासारखं असतं. शरीरातली उष्णता जी आहे ती सगळी ते बाहेर काढतं आणि उत्तम पद्धतीने सोरायसिसचे जे कोंडाण्याचं प्रकरण आहे ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने नष्ट होत असतं. ह्याच्यावेळी तुम्ही मनुका सुद्धा वापरू शकता. पूर्वीच्या काळी दर 2 महिन्याने आई किंवा वडील हे एरंडेल तेल प्यायला द्यायचे चहातून. म्हणजे आई ते द्यायची आणि समोर वडील विठोबासारखे उभे असायचे आणि मग कोठा साफ झाला की मुलांना नंतर आजारपणं यायची नाही छोटी छोटी. तर हे प्रकार सगळे गेलेले आहेत आणि घाणेरडं खाणं जे आहे नको त्या वेळेला नको त्या लोकांच्या बरोबरीनं हे खूप खाल्लं जातं आणि त्यामुळे हा आजार उत्पन्न होत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त बस्ती नावाचा जो भाग आहे ना तो ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतो. मुस्तादी आपण बस्ती नावाचा जो बस्ती आहे तो संधिवाताच्या काही लोकांसाठी आम्ही वापरत होतो. आणि ते वापरताना असं लक्षात आलं की वात रक्त म्हणजे गाऊट सारखी लक्षणं असलेला जो संधिवात आहे ज्याच्यामध्ये सोरायटिक आर्थोपॅथीची लक्षणं दिसतात तो आजार त्यांनी झपाट्याने बरा होतो असं लक्षात आलं. मग आम्ही विचार काय केला की ह्याच्या पूर्वीची अवस्था म्हणजे सोरायसिस जर असेल, म्हणजे सोरायसिस झाल्यानंतर जर सोरायटिक आर्थोपॅथीहून सांधे धरतायत आणि ते जर यांनी बरे होत आहेत तर हा बस्ती दिल्यानंतर सोरायसिस बरा व्हायला पाहिजे असं त्रैराशिक मांडलं आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही तो प्रयोग करायला सुरुवात केली. तर मुस्तादी आपण बस्तीचे 2103 कोर्स केले, कर्मबस्ती आम्ही म्हणतो त्याला. तर उत्तम पद्धतीने सोरायसिस हा गायब होत असतो. ह्याचा मनाशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या इथं कपाळाच्या मध्य भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थपनी मर्म जे सांगितलंय तिथं मन आणि बुद्धी एकत्र येत असते. कोणती गोष्ट आठवायची म्हणताना आपण इथं पिंच करतो पहा, कारण काय तिथं मन आणि बुद्धीचं एकत्रीकरण होतं. त्याला कुटस्थ चैतन्य असं हिंदू लोक म्हणतात, अकाल तख्त असं ह्याचे लोक म्हणतात, सीख लोक म्हणतात आणि ख्रिस कॉन्शियसनेस असं ख्रिश्चन लोक म्हणतात. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं हे प्रकरण तर मनाचा आणि बुद्धीचा जो संबंध आहे तो ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करत असतो. तुमच्या मनावरती स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटीचं जर चावट असेल तर तुमचा त्वचारोग जर वाढतोय असं होत असेल ना तर ताकाची धार कपाळावरती धरणं, त्याला मी शिरोधारा असं म्हणतो,
हे करायला लागल्यानंतर माणसं 2 ते 3 मिनिटात झोपतात, डाराडोर झोपतात आणि त्यांच्या शरीरानं गार अशा लहरी संपूर्ण अंगारनं येतात आणि सोरायसिस जो आहे तो झपाट्याने कमी व्हायला लागतो. तर ही इतकी अप्रतिम औषधं आहेत की तुम्हाला हे कदाचित माहिती नसेल, तर जवळच्या वैद्याकडे तुम्ही जा, ह्याची चौकशी करा आणि तुमच्यासाठी त्याचे प्रयोग करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण विनाकारण ह्या आजाराला असाध्य समजत होतो. घाबरून बसलेलो आहे. नक्कीच खूप छान अगदी उपचार मिळाले. आपल्याला एक फोन आले सर, प्रवीण नवले बोलतायत आपल्याशी नाशिक इथून. नमस्कार प्रवीणजी. मॅडम माझे नख खराब झालेले हातापायाचे. ठीक आहे, ठीक आहे. समजलं. हा एक सर हे एक लक्षण आहे. बरोबर. आधुनिक शास्त्राने खूप वेगवेगळे ह्याचे प्रकार केले, सोल सोरायसिस, पाम सोरायसिस, नेल सोरायसिस वगैरे, आणि त्याचे किती प्रकार असतील ते आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने बघतो. आता नखाची उत्पत्ती जी आहे ती रक्तापासून पुढे कंडरा म्हणजे दोऱ्या तयार होतात आणि त्याचं नख तयार होतं, असा रक्ताशी एक संबंध आहे. रक्त जी कृमी सांगितलेली आहे त्याची ट्रीटमेंट केली की नख चांगली व्हायला लागतात. आणि दुसरं म्हणजे अस्थि धातू जो आहे आपल्या शरीरातला तो मोठ्या तड्यामध्ये तयार होतो, जिथं आपल्या पुरुष किंवा विष्ठा तयार होते असा जो सिकम नावाचा भाग आहे, इंग्रजीमध्ये ज्याला सिकम म्हणतात आणि संस्कृतमध्ये ज्याला उंडूक म्हणतात, म्हणजे ज्याला अपेंडिक्स लागलेलं असतं, तिथं या पुरुष धराकला असं आहे, अस्थि धराकला असं म्हटलेलं आहे. त्या अस्थीचा मल म्हणजे कोण आहे तर नख आणि केस आहेत आणि त्याचा उपधातू जो आहे तो दात म्हणून सांगितलेला आहे. तर ही नख खराब होत असताना तिथं कडू रसाच्या दुधाचे बस्ती देणं हा एक प्रकार करायचा असतो. आणि नख चांगल्या होण्यासाठी एक साधा उपचार सांगतो. करंजाची पानं जी असतात ना ती रोज कुटून त्याचं पोटीच नखाला करायचं की चांगली नख यायला लागतात. आपल्या घरी मिळणारी जी हळद आहे ती आणि त्याच्यामध्ये आपण फक्त चुना घातला, खायचा चुना जो असतो तो रोज जर नखाला लावला गेला तर नख उत्तम पद्धतीने चांगली यायला लागतात. आणि मग रक्तशुद्धी करणारं कोणतंही औषध तुम्ही घ्या, मीठ कमी करा की 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची नख जी आहे ती कमळासारखी पुन्हा व्हायला लागतील. तर हा साधा उपचार लोकांनी करून बघणं गरजेचं आहे. अगदी घरगुती उपचार डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेले आहेत. याच प्रकारचे औषधी वनस्पती डॉक्टरांनी खास आणलेल्या आहेत. या औषधी वनस्पती कुठल्या आहेत? हिरव्या वनस्पती त्या तुमच्या आजूबाजूला असतीलच, त्या तुम्ही ओळखू शकतात. याशिवाय तुमच्या कुंड्यांमध्ये लावा जेणेकरून तुम्हाला ताज्या वनस्पतींचा सुद्धा उपयोग करता येईल. बघूया आज खास सोरायसिससाठी कुठल्या वनस्पती उपयुक्त ठरतील. आता सोरायसिससाठीच्या वनस्पती म्हणत असताना एक तेल तुम्ही घरगुती तयार करा. तर ही वनस्पती दिसते तुम्हाला, तर ही अडुळसा नावाची वनस्पती आहे. ह्याला वाजीदंत असंही म्हणतात. बऱ्याच वेळा मी ही दाखवलेली आहे. या अडुळशाची पानांचा रस जो आहे ना तो खोबरेल त्याला घालायचा आणि तो संपूर्ण अंगाला लावायला द्यायचा कढवून. तर ते तेल जे आहे ते सोरायसिससाठी अप्रतिम उपयोगी पडतं. ज्या लोकांना सोरायसिस कमी झाला की नंतर सर्दी खोकला किंवा दमा लागतो आणि सोरायसिस वाढला की सर्दी खोकला आणि दमा कमी होतो, त्या लोकांना हे अप्रतिम औषध आहे. या वनस्पतीच्या पानांचा रस पोटात दिला तर खूप चांगला उपयोग होतो. ह्याच्यावरून तुम्ही काय करायचं आहे, कडुलिंबाची पानं घाला, पुन्हा अनंतमूळ सारिवा म्हणून वनस्पती त्याची पानं घाला किंवा त्याचा रस घाला आणि ते जर तुम्ही वापरलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्या वनस्पती सुद्धा मुद्दा म्हणून इथं आणलेल्या आहेत. आता ही दुसरी वनस्पती ह्याच्यामध्ये मी जी दाखवतोय ही अनंतमूळ सारिवा नावाची वनस्पती आहे. सारसापरीला असं बरेच जण हिला म्हणतात. अतिशय सुगंधी असं हे औषध आहे आणि रक्तावरती आणि पित्तावरती जाणारं हे औषध आहे. याने त्वचा खूप सुंदर तयार होते. याच्या मुळाचं चूर्ण जर गर्भिणीने पोटात घेतलं तर मुलाचा रंग सुद्धा गोरा होतो आणि आईला अंगावरती जे चट्टे येतात पोटावरती वगैरे ते सुद्धा ह्याने किकवीस ज्याला आम्ही म्हणतो ते कमी होतात. ह्याच्यासाठी उपयोगी पडतं. आणि हळकुंड आणि ही वनस्पती जर उगाळून डोळ्याला लावली तर डोळ्याखालची काळी वर्तुळ सुद्धा या वनस्पतीने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. ओठाच्या भोवतीचा काळेपणा सुद्धा ह्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. ह्याच्याविषयी एक अप्रतिम वेगळी वनस्पती तुम्हाला दाखवतो आणि ती तुम्ही जरूर आणि जरूर वापरून बघा. ती म्हणजे ही वनस्पती आहे पहा समोर. तर ही अतिशय छोटी वनस्पती आहे. ह्याला हंसराज किंवा राजहंस असं म्हणतात आणि ह्याचा नेच्याचा हा प्रकार आहे आणि कोथिंबिरीसारखी याची पानं दिसतात पण दांडा जो आहे तो काळा असतो आणि याचं प्रोपगेशन जे आहे ते ह्याच्या मागच्या स्पोर्स मधनं होत असतं. 10वी 12वीला हा सगळा प्रकार तुम्ही शिकलेला असाल. तर ह्या वनस्पतीच्या बाबतीत जो आता प्रयोग सांगतोय तो तुम्ही निश्चित करून बघा. या वनस्पतीच्या पानांचा ताजा रस रोज सकाळी 1 कप घ्यायचा अनुषपोटी, म्हणजे काही न खाता घ्यायचा. मीठ पूर्णतः सोडायचं, फक्त तूप साखर पोळी खायची. मधुमेह असेल तर भाकरी खा, नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी आणि त्यावर मुगाचं वरण घ्यायचं पण मीठ घालायचं नाही. असं 21 दिवसाचे 3 कोर्स केले ना तर पहिल्या महिन्यामध्ये हे औषध रसामध्ये जातं, दुसऱ्या महिन्यामध्ये हे औषध रक्तामध्ये जातं, तिसऱ्या महिन्यामध्ये हे औषध मांसामध्ये जातं. हे तिन्ही धातू शुद्ध होतात आणि सोरायसिस पूर्णतः बरा होतो. याने वर्षातून 2 ते 3 वेळा हा प्रकार करायचा आणि ह्याच्यावरती जुलाबाचं औषध घेऊन रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लिटिंग करायचं. तर हा आजार 3 वर्षामध्ये शौचाच्या मार्गावर बाहेर पडून जातो. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की सोरायसिस उत्पन्न झालेला आहे आणि त्याची विष बाहेर पडतायत त्वचेवाटे, तर त्याला आउटलेट जर तुम्ही मिळवून दिली
तर मग काय होतं, तो दुसऱ्या बाजूने निघून बाजूने जाऊ निघून शकत जाईल. असतो, असं होऊ शकतं. यथा दृष्टेन दोषेण यथाचानु विसर्पिता निवृत्ती रामय अस्यासो संप्राप्ती जाती रागती असं म्हटलेलं आहे. कोणताही आजार उत्पन्न होत असताना त्याचं मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जे आहे ते जर बदलून दुसरं आउटलेट त्याला मिळून दिलं तर तो आजार वाढत नाही. नाही. हे तत्व वापरून हे औषध वापरता येतं, हे तुम्ही जरूर वापरून बघा. ह्याच्यावरून ही जी वनस्पती दिसते ही शतावरी नावाची वनस्पती आहे. शेपूच्या पानासारखी ही पानं तुम्हाला दिसतील आणि खाली इथं शतावरीची ही मुळं दिसत आहेत, पहा तुम्ही बघू शकाल. तर या मुळांपासून तयार केलेला शतावरी कल्प किंवा नारायणी कल्प जो आहे तो तुम्ही पोटात घेणं हे खूप गरजेचं आहे. प्रोटीन लॉस या आजारामध्ये खूप होत असतो. त्वचा जी आहे ते प्रोटीनच कोरडी आहे. होत असते. तर ते बाहेर पडल्या कारणाने लोक काय करतात, प्रोटीनयुक्त पदार्थ खातात किंवा त्याच्या पावडर घेतात. पण त्याच्यानं हे लक्षात येत नाही की मांसाहार जर घेतला तर त्यामध्ये ड्रेसिंग एवढं केलेलं असतं मसाला की त्यामुळे ते मांस खराब झालेलं असतं. प्रोटीनच्या पावडर तुम्ही घेतल्या तर ते शिळान्न होतं, परिविषित अन्न, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम येतो. मग करायचं काय, तर ह्या वनस्पतींचा पानांचा रस किंवा मुळांचा रस जो आहे तो पोटामध्ये घ्यायचा आणि त्याच्यावर खडीसाखर किंवा तूप घ्यायची. तर मग प्रोटीन लॉस जो आहे तो थांबवला जातो आणि नवीन स्केलिंग जे होतं ना ते पूर्णतः थांबतं. कंडुघ्न म्हणजे त्वचेवरती येणारी खाज खाज नष्ट आहे. करण्यासाठी ही वनस्पती अप्रतिम उपयोगी पडते आणि त्यामुळे रात्र ह्या लोकांना जी झोप येत नाही आणि आत्महत्येचे विचार जे लोक करतात त्यांच्यासाठी हे खूप उपयोगी पडणारं असं औषध आहे. इतका गाढा विचार हा आयुर्वेदातच केलेला आहे, कारण अगदी मनोकायिक आजारांपासून इतर आजारांपर्यंत कसे उपयोगी आपल्याला आयुर्वेदिक उपचार ठरतात हेच आपल्याला डॉक्टर नेहमी सांगत असतात. सर, मला हे जाणून घ्यायचं आहे की सोरायसिसचे जेव्हा रुग्ण क्लिनिकमध्ये येतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. बरोबर. तर तो काय येतो आणि त्यासाठी काय कसं करायचं? होतं, बऱ्याच लोकांना घाम येतो किंवा त्वचा जी आहे ती भिजलेली असते आणि ते मांस जे आहे ते सडतं आणि कुष्णाती वपू असं मगाशी आपण व्युत्पत्ती त्याची बघितली. तर हा घाण वास येऊ नये ह्याच्यासाठी साधी एक गोष्ट करायची. त्वग म्हणजे त्वग, एला, तमालपत्र आणि नागकेशाचे 4 सुगंधी पदार्थ सांगितलेले आहेत. ते त्याच्यात दालचिनी आहे, वेलदोड आहे, नागकेशर नावाचा प्रकार आहे आणि तमालपत्र आहे. तर ह्याचं पाणी जे आहे ना ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही लावलं अंगाला तर हा वास जो आहे तो झपाट्याने कमी होतो. घाम कमी करणारी जी औषधं आहेत ना आयुर्वेदातली ती सुद्धा पोटामध्ये जर घेतली तर त्याचा परिणाम म्हणून शरीराची दुर्गंधी जी कमी होते. आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे किरातचित्त अमृता चंदनम विश्वभेषजम असा एक मेदोपाचक म्हणून काढा आलेला आहे आणि निंब पटोल त्रिफला मृद्युका मुस्तवस्थको असं एक योग आलेला आहे. हे 2 मांसपाचक आणि मेदोपाचक ह्या पद्धतीने सांगितले जातात आणि हे कोणत्याही वैद्याकडे तुम्हाला मिळतील. ह्याचे काढे जर सकाळी संध्याकाळी तुम्ही घेतला ना तर तुमच्या शरीराचं कोंडा पडण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं, तिथली लाली कमी येते, खाज कमी येते आणि सौमनस्य जनन म्हणजे मनाला प्रसन्नता तुमच्या यायला लागेल आणि हे वास जे आहेत ते सगळे कमी होऊन जातील. नक्कीच, खूप छान. आयुर्वेद नुसतं आपल्याला शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुद्धा जपण्याचं आपल्याला हित देत असतं आणि याद्वारेच आपण जाणून घेत असतो की आयुर्वेदाची प्रचिती सुद्धा आपल्याला येत असते. अशीच विविधपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सोरायसिस आणि आयुर्वेद. यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच आपला उद्याच्या कार्यक्रमाचा काय विषय तोही बघूया. उद्याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्रियांचे आजार आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत डॉक्टर सत्यन गुजर. सर, ब्रेक आपण घेतलेला होता, पण ब्रेकमध्ये आपल्याला एक फोन आलेला होता. नाना पाटील बीडवरून विचारत होते की त्यांच्या अंगावर चट्टे आहेत आणि त्यांना मुंग्याही येत आहेत. दुसरं यासोबतच त्यांना असा त्रास आहे की पोट गच्च पण होत आहे. काय त्यांना तुम्ही सांगा. तो कदाचित जर डोक्यात कोंडा होऊन जर सुरुवात झालेली असेल तर सोरायसिस असण्याची शक्यता आहे. हातापासून छातीपासून जर वरती जर तो चट्ट्याचा प्रकार असेल तर शिब सुद्धा असू शकेल. त्याला मुळ्याचा पानांचा रस जरी लावला तरी त्यांना बरं वाटू शकतं. पण पोट गच्च होत असेल तर तुम्ही यकृताची तपासणी करून त्याची औषधं जवळच्या वैद्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे आणि आधी तो सोरायसिस आहे की नाही याची शहानिशा करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे नाना पाटील, तुम्हाला असं सांगू इच्छिते की जर केसात कोंडा असेल तर ह्या सोरायसिसचे लक्षणांपैकी एक असू शकतं, पण तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारा. सर, अधिदैविक गोष्टींचा म्हणजे यामध्ये विचार करणं किती योग्य आहे? हां, कसं होतं, इंग्रजांच्या काळात आणि जी मुसलमानांची सत्ता आपल्यावरती होती ना त्यावेळेला हिंदू संस्कृतीचा बऱ्यापैकी ऱ्हास झालेला होता आणि तो काळ आता इतिहास जमा झाला तरी आपल्या मनाची धाटणी जी आहे ती इंग्रजांनी फारच बदलून ठेवलेली होती. त्यामुळे आपल्या ज्या काही गोष्टी आणि विचार करण्याची दर्शनशास्त्र, योग वसिष्ठ, उपनिषद, वेद, आरण्यक यांचा जो विचार होता तो गेला. कारण आपण नवीन इन्व्हेन्शन काही करू शकत नाही, दुसऱ्याची कॉपी आपण चांगली करू शकतो. तर आपल्या बुद्धीमध्ये झालेला हा जो बदल आहे ना तो ह्या गोष्टी आपण न शिकल्यामुळे झालेला आहे. तर अधिदैविक ही जी कन्सेप्ट आहे ती आता आधुनिक शास्त्र जे आहे ते सुडो सायको न्यूरो
एंडोक्रायनॉलॉजी अशा पद्धतीने. आता हे नाव सांगितलं की तुम्हाला खूप आवडेल, पण हो. ह्याच्या पुढचं जे काही मी बोलणार आहे समजलं. त्याच्यावर तुम्ही भारतीय असल्याकारणाने तुम्ही नाही विश्वास होणार. ठेवा अगर न ठेवा काही फरक पडत नाही आपल्याला, परंतु आजार तसाच उत्पन्न होत असतो हे लक्षात येतं. कसं होतं, बऱ्याच वेळा बायकांना अशी एक सवय असते की गणपतीला जातात, मारुतीला जातात आणि गेलं की गप्प बसवत नाही, दर्शन घेऊन लगेच निघून गेलं असं होत नाही. माझ्या नवऱ्याचा पगार वाढू दे, मुलाची परीक्षा चांगली होऊ दे, मुलीला स्थळ चांगलं मिळू अगदी दे, बरोबर. तिथं बाळणपण व्यवस्थित होऊ दे, असं ते मागून घेतात. आता मागून घेतलं म्हणून ते समोर जो गणपती बसलेला आहे तो तुमच्या शरीरात आहे ना, जे ब्रह्मांडामध्ये आहे ते ते पिंडामध्ये पिंडामध्ये आहे. आहे. आपल्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हणताना लाख हजार वगैरे असे नाही आहेत. 33 कोटी 33 म्हणजे कोटी. प्रकार. कोटी प्रकार. या शब्दाचा अर्थ प्रकार. आणि बाहेरच्या इकोसिस्टीम मधल्या 33 एजन्सी ज्या काम करतायत निसर्गात, त्या गायीच्या शरीरात असल्याकारणाने गाय जी आहे ती गोमाता म्हणून आपण बघत असतो. अरे वा. तसं हे बाहेरचा गणपती म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो मूलाधार स्थितोसी नित्यम असा गणपती जो आहे तो आपल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलाय आणि सेक्स ऑर्गनवरती त्याचं कंट्रोल आहे, एक्सक्रिटरी सिस्टीमवरती त्याचं कंट्रोल आहे. तर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अशी प्रेमाने किंवा मनापासून मागता तेव्हा तुमच्या शरीरातला तो प्लेक्सेस जो आहे तो ऍक्टिव्हेट होत असतो. आणि ते जर फुलफिल झालं नाही आणि त्याची तुम्हाला जर भ्रांत पडली आणि जर विसरून गेलात तर ते चक्र तसंच ऍक्टिव्हेट राहतं आणि मग गर्भाशयाशी संबंधित प्रॉब्लेम सुरू होतात, पोटाशी संबंधित प्रॉब्लेम सुरू होतात, काही पद्धती त्वचाविकार येतात. तर असं पंचायतन पूजेतली बरीचशी दैवत जी आहेत ती आपल्या षटचक्रांच्या ठिकाणी सांगितलेली आहेत. तर हा विषय जो आहे तो आयुर्वेदाच्या पद्धतीने आपल्या संस्कृतीने त्या पद्धतीने सांगितलेला आहे. तर तुम्हाला तो विश्वास बसवा वगैरे न बसो, पण त्या गोष्टीच्या वनस्पती दिलेल्या आहेत. त्याला गणपतीला आवडणाऱ्या पत्री ज्या आहेत त्या उष्ण तीक्ष्ण वनस्पती आणि थंडही आहेत. दुर्वा त्याला अर्पण केल्या त्या थंड आहेत, तुम्हाला त्या उपयोगी पडतात. बरोबर. दुर्वानी पोटाचा आकार खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो आणि शुक्रजंतूंची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. दुर्वा हा एक दर्भ आहे, 10 दर्भांपैकी धर्मशास्त्रात सांगितलेला. असाच प्रकार जो आहे तो रुईचा आहे. रुईचा चीक जो आहे तो पोटामध्ये घेतला, त्याला तर मंदार असा शब्द आहे जो गणपतीचा शब्द आहे. किंबहुना जगामधलं कुठलंही अंटार्क्टिकाचं जरी तुम्ही तिथं समजा झाड उगवलं अर्काचं किंवा रुईचं आणि ते उपटून जर बघितलं तर त्याच्या मुळाचा आकार हा गणपतीसारखा सांगितलेला आहे. कुठेही गेला तर त्याची रचना तशीच असते. तर ह्या गोष्टींचा वापर जो आहे तो आयुर्वेदाने पंचायतन पूजेतल्या देवतांच्या वनस्पती किंवा पत्रींचाही करून घेतलेला आहे. याला पुराण वेद चिकित्सा असं म्हणतात आणि त्याच्यातून सूक्ष्म औषधी किंवा स्टेम सेल काढून आम्ही आता सध्या वापरतोय आणि त्याचा परिणाम येतोय. तर अशा मागितलेल्या गोष्टींचा परिणाम आयुर्वेद हा निसंशयपणे त्वचारोगाशी धरतो. मग तुमचं पूर्वकर्म आहे. आता समजा 1 दिवसाचं बाळ आहे आणि त्याला रक्ताचा कॅन्सर निघतो. मी नर्गिसच्या हॉस्पिटलमध्ये बार्शीला दरवेळेला बघतो कॅन्सरच्या हॉस्पिटलला. तर त्या एवढ्या छोट्या कुकुल्या बाळांनी काय वाईट वागलेलं आहे, काय चुकीचं केलेलं आहे. मग आम्ही आईचं खाणं पिणं बघतो, तिच्यातही काही चूक नसते. जर कार्य म्हणून तुम्हाला तो कॅन्सर दिसतोय तर त्याचं कारण असायलाच पाहिजे. कार्य झालं की कारण हे असतं, तर आम्ही त्याचा संबंध हा पूर्वजन्माशी धरतो. तर हे युक्तियुक्त आहे आणि आमच्या सिद्धांताला अनुलक्षण आहे. तर अशा गोष्टी ज्या आहेत त्याही त्वचारोगामध्ये आम्ही लक्षात घेतो. त्यामुळे 3 पद्धतीची ट्रीटमेंट वैद्य करतात. एक दैवपाश्रय चिकित्सा आता सांगितली ती, दुसरी युक्तिव्यपाश्रय म्हणजे काढे वगैरे गोळ्या वगैरे देणं, आणि सत्वावजय अशी एक ट्रीटमेंट सांगितली आहे. नैष्ठिकी चिकित्सा नावाचा एक वेगळा भाग आहे, तो संत महंत लोक जात उभारा होशील ह्या पद्धतीने करत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही लोकांनी करायला पाहिजे. सुशिक्षित आहात, सुसंस्कृत व्हा आणि ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. अधिदैविक चिकित्सेचा ह्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी वापर करतो. आपला तो अधिकार आहे की नाही हा प्रश्न वेगळा आहे, पण अधिकारी व्यक्तींच्याकडनं हे होणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच प्रेक्षक आपल्यामध्ये या गोष्टी रुजल्याच असतील, पण आपल्याला आज समजलेल्या सुद्धा आहेत. डॉक्टर अमित, तुमच्याकडून काही वनस्पती मला जाणून घ्यायच्या आहेत. खास आपण आरोग्यवही तयार केलेली आहेत आणि त्या आरोग्यवहीमध्ये आपल्या वनस्पती कुठल्या आहेत आज खास सोरायसिससाठीच्या ते आपल्याला बघायचं आहे. सर वेळ तर कमी आहे आमच्याकडे, पण तरी आज आम्हाला बघायचं आहे की अजून कुठल्या खास वनस्पती आहेत जे आपल्या सोरायसिस बऱ्या करू शकतात. तर ही पहिली याच्यातली जी वनस्पती आहे तुम्हाला जी दिसत असेल पाहिजे, ही खदीर म्हणून वनस्पती. ही हलताना चिंचेच्या पानासारखी बारीक पानं दिसतात, ह्याला काटे असतात आणि कात ह्याच्यापासून काढतात. तर खदीर हा कुष्ठघ्नानाम असं म्हटलेलं आहे. कुष्ठ नष्ट करण्यासाठी ही वनस्पती उपयोगी आहे. ह्याच्या सालीचा काढा जो आहे तो पोटामध्ये घेता येतो, त्यांनी सगळेच त्वचारोग हे कमी करता येतात. दुसरी ही वनस्पती आहे, ही करंज नावाची वनस्पती आहे. ज्यांचं पोट खराब होऊन नंतर भावा नावाची वनस्पती आहे, ज्यांचं पोट खराब झालेलं आहे अशा लोकांसाठी ही भावा नावाची वनस्पती जी पानं जी आहे ती ताकात वाटून लावायची आणि पोटामध्ये घेतली तर संसर्ग म्हणजे कोठा साफ होऊन शरीराची उष्णता कमी होऊन रक्त शुद्ध होतं आणि त्वचाविकार एस्पेशली सोरायसिस कमी होतो. त्याच्यानंतर ही वनस्पती जी आहे ती उंबर किंवा औदुंबर म्हणून वनस्पती आहे. तर औदुंबराच्या वनस्पतीमधून मुळातून संध्याकाळच्या वेळेला एक पाणी सरवत असतं
आणि ते उदुंबर जल ह्या नावाने मिळत असतं. ते अतिशय थंड आहे. त्यांनी त्वचेचा ऱ्हास जो होतो किंवा स्केलिंग जे होत असतं ते उत्तम पद्धतीने कमी येतं. कच्ची औदुंबराची फळं जर खाल्ली तर मधुमेह आणि सोरायसिस एकत्र असेल तर अप्रतिम औषध आहे हे. त्याचाही वापर तुम्ही करू शकता. आणि ह्या वनस्पतीच्या बाबतीत असं आहे की ही वनस्पती स्थूल ज्यावेळी मोठी होते त्या तिच्या खोडांना जर हात फिरवला तर कोंडा पडतो. म्हणजे जसा सोरायसिस माणसाचा कोंडा पडतो ना तसं. त्यामुळे पुरुषोम लोकसंहिता हा सिद्धांत त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ही वनस्पती वापरता येते. हे केळीचं पान आहे. केळीच्या पानांचा रस जो आहे ना तो त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये खडीसाखर आणि जिरे टाकून जर रोज सकाळी आणि संध्याकाळी घेतला गेला तर अंगातली उष्णताही कमी होते आणि त्वचारोग जे आहेत ते सगळ्याच पद्धतीने कमी येतात. एस्पेशली सोरायसिससाठी याचा उपयोग होतो. नक्कीच प्रेक्षक तुम्ही ही माहिती लिहून घेतलीच असेल, पण यासोबत आपल्या आरोग्य सल्ल्यामध्ये सुद्धा खास माहिती आहे. याची आहे कापूर खोबरेल तेल सोरायसिसच्या रुग्णांना त्रास असणाऱ्या भागाला दिवसातून 3 वेळा लावावे, त्रास कमी होतो. तक्रधारा म्हणजे भूमध्यावर ताकाची धार धरणे या उपचाराने सोरायसिसच्या त्रासामध्ये लक्षणीय फरक पडतो. सोरायसिसचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी पोट नियमित साफ होईल याची काळजी घ्यावी. कडुनिंब बहावा याची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी, याने सोरायसिस कमी होतो. या कार्यक्रमाचा कुठला भाग जर बघायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तो बघू शकतात 14 जानेवारीला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 17 जानेवारीला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला कळवा. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांच्यासाठी हा खास पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. सर खूप छान तुम्ही माहिती दिली आहे. तरी मला असं जाणून घ्यायचं आहे की खास जेव्हा चट्टे किंवा अंगामध्ये व्रण पडतात, खवलेसारखं होतं, तर अशा रुग्णांनी काय अंगाला लावावं? अशा दगडी पाला किंवा टिकेचा पाला ज्याला कोल्हापूर साईडला म्हणतात ना त्या पानांचा रस लावणं खूप उपयोगी पडतं. सर खूप प्रश्न आपण विचारलेले आहेत आणि तरी मला तुमच्या मनात आणि माझ्या मनातही असे काही प्रश्न येतात जे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. सर सोरायसिसच्या रुग्णांनी शॅम्पू किंवा तेल वापरावे की नाही? तेल वापरायला पाहिजे, शॅम्पू साबण नको वापरायला. रिठा नावाची वनस्पती शिकेकाई यांचा काढा करायचा, त्यात कडुलिंबाची पानं घालायची, त्यांनी अंग धुवायचं. नक्कीच. कपडे कुठले सर घालावेत? सुती किंवा कापसाचे पासून तयार केलेले कपडे वापरायचे. सिंथेटिक वापरले तर हा आजार वाढतो. नक्कीच. सर मुख्य म्हणजे हा आजार बरा होण्यासाठी कुठली काळजी घ्यावी? नेहमी पोट साफ ठेवणं किंवा विरेचन 15 दिवसातून किंवा महिन्यात एकदा पोटात साफ ठेवला ना तर सोरायसिस आपोआप आटोक्यात येतो. त्यावर ध्यानधारणा करावी. हा आजार अनुवंशिक आहे का? हा आजार नक्की अनुवंशिक आहे आणि अनुवंशिकता मोडण्यासाठी लहान मुलामुलींना बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार करावेत. नक्कीच सर, ही खूप माहिती आम्हाला छान मिळालेली आहे. यासोबतच प्रेक्षको खास असं सर मला पुढे असं तुम्हाला विचारायचं आहे, इसब आणि सोरायसिस याच्यामध्ये काय फरक आहे आणि ते जरा सांगा मला. बरोबर. इसब जो आहे तो अंगावरती पायावरती कुठे येऊ शकतो. दम्याचा आणि इसबाचा खूप जवळचा संबंध असतो. दमा कमी झाला की इसब वाढतो आणि दमा वाढला की इसब जो आहे तो कमी होत असतो. तर इसब हा अंगावरती येतो. सोरायसिस हा डोकं आणि डोक्यातूनच सुरुवात होतो, कोंडा उत्पन्न होऊन सुरू होतो. सर तुम्ही तर सांगितलंच की मानसिक अवस्थेचा याच्या आजारावर खूप परिणाम होतो. तरी एक जाण्याआधी, कारण आजकालचं जे वातावरण आहे स्ट्रेसफुल वातावरण आहे, अगदी गाव असो नाही तर शहर असो, तर याच्यातून बाहेर कसं पडावं आणि काय सांगा? त्यासाठी ओंकार, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तो, सात्विक अन्नाचं सेवन करणं, गुरुजनांची आणि मोठ्या लोकांची सेवा करणं, स्वतः धाकटं होणं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. जै जगा धाकटे होई जाई तै जवळीक माझी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर शिरोधारा करणं, ब्राह्मी तेलाची किंवा ताकाची, तर तुमचं मन शांत राहायला लागेल, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी कमी यायला लागेल आणि च्यवनप्राशसारखं औषध जर तुम्ही घ्यायला लागलात तर त्याचा परिणाम तुमच्या मनावरती खूप चांगला होऊन तुमचा स्वभाव सुद्धा बदलेल. नक्कीच. सर सोरायसिसच्या रुग्णांना खास असं वाटतं की हा आजार बरा होत नाही, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? असं नाही आहे. 1 ते 3 वर्षापर्यंत औषधं घेतली तर शौचाच्या मार्गावर सोरायसिस हा कायमस्वरूपी जातो. हे तुम्ही पक्क लक्षात घ्या. इतकं मागं कोण लागत नाही. ही तपश्चर्या आहे पेशंटची सुद्धा आणि डॉक्टरची सुद्धा. नक्कीच. प्रेक्षक हो, महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की विश्वास को हमेशा तर्क से तोलना चाहिए. म्हणजे जिथं आपण विचारबुद्धीनेच विश्वास ठेवला पाहिजे आणि हीच बुद्धी आपली आयुर्वेदाकडे सुद्धा वळलेली आहे. असंच डॉक्टरांच्या आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून आपला जो विश्वास आहे तो आयुर्वेदावर वाढलेला आहे. या उपचारांमध्ये आपल्याला एवढंच कळालं की सकारात्मक दृष्टिकोनच नाही तर आयुर्वेदीय उपचार सुद्धा तुम्हाला प्रत्येक आजारातून बाहेर काढू शकतात. फक्त गरज आहे ती थोडीशी सजग होण्यासाठी. आमचे कार्यक्रम नक्कीच बघा, तुमचा विश्वास वाढेल आणि
प्रत्येक आजारावर उपचार आहे हेच आम्ही सांगतो. डॉक्टर, तुम्ही आज आलात आणि सोरायसिस सारख्या बरा न होणाऱ्या आजारावर पण उपचार आहेत, आमचा विश्वास वाढवला. त्याबद्दल संपूर्ण आमच्या हॅलो डॉक्टर तर्फे आणि दूरदर्शन वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार.